डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आज आहे। पूर्ण देशाला आज एक दुःखाचं सावर आहे। त्याच्यामध्ये आपल्यासोबत कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी प्रत्येक जागेवर भेट दिली आहे। आजचा दिवस जो काळी रात्र म्हणली जाते, काय बोलायचं? आज भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे। या निमित्ताने आम्ही कुरार पोलीस स्टेशन मध्ये मानवंदना देण्यासाठी आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामधून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी शिकवण दिलेली आहे जगाला, त्यांच्या ह्याच मार्गावर अनुसरून आपण त्याचं पालन करायचं आहे आणि त्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे। त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली आणि अनेक चांगले पुरोगामी विचार त्यांनी मांडलेले आहेत। त्या विचारांचे आपण पायी होऊन त्यांच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार अभिवादन करतो। जय हिंद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाचा जवळजवळ संपूर्ण देशाने, जगाने अभ्यास करून त्यांच्या संविधान, त्यांची संरचना, त्यांचे कायदे बनवलेले आहेत। ज्या संविधानाचा संपूर्ण जगात अभ्यास केला जातो असे संविधान बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तयार केलेली संसद रचना, लोकसभा, राज्यसभा, कायदे याचा अभ्यास करण्यासाठी जर बाहेरच्या देशातून लोक येतात तर त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची निर्णय क्षमता आणि त्यांची जी रचना आहे याचा अभ्यास म्हणजे अभ्यास करण्यासाठी डिग्री घेणे इथपर्यंतची रचना आपल्या शिक्षण खात्याकडे आहे। तर या संविधानाच्या आधारे आज आपण संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था किंवा पोलीस प्रशासन, इतर प्रशासन चालतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने ही रचना बनवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे मीच काय संपूर्ण देश ऋणी आहे त्यांच्या ह्या कार्याबद्दल। त्यांचं हे कार्य कायम वंदनीय आणि चिर असं राहणार आहे। त्याबद्दल मी त्यांना त्रिवार अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भीम। अशा प्रकारे कुरार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी हे देखील भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातली गोष्ट सांगितलेली आहे। बाबासाहेब हे नाव नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करणारे एक असे हृदयाचा एक भाग आहे ज्याला आपण शरीरापासून वेगळे करता येत। आपल्यासोबत हिंदू नेता जगदीश, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की जगदीशजी काय बोलाल? आज दुःखाचा सावर आपल्यासमोर। जय भीम, जय हिंद। बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने को बताया कि बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने को संविधान लिख के दिया। ऐसी संवैधानिक रचना अगर अम्बेडकर साहब को हम लोग युग पुरुष अगर बोला जाए तो वो भी कम है, क्योंकि हजारों वर्षों में कोई व्यक्तित्व ऐसा जमीन पे आता है, एक अवतार आता है। जैसे हम लोग भगवान कृष्ण, राम, इस तरह आज के कलयुग में और जो ऐसा संविधान लिख के गए जिसकी पूरी दुनिया में कोई तोड़ नहीं है, तो इसके लिए आज जो हम लोग ऐसे सर उठा के तन के एक गरीब आदमी भी अपनी आवाज को बुलंद करता है तो उसका कारण सिर्फ एक है, बाबा साहेब अम्बेडकर जी, जिन्होंने हमको इस तरह रचना दी। आज कितनी भी बड़ी ताकत कोई बन जाए, कोई नेता अपने आप को कितना भी बड़ा समझ ले, लेकिन पब्लिक उसकी टांग पकड़ के उसको जमीन पे लाने की ताकत ये बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमको दी है। इसके लिए आज हम लोग यहाँ इतनी रात को, कितना बज रहे, 1:45, फिर भी आज खड़े हैं, उनको नमन कर रहे हैं, क्योंकि ऐसा संविधान जो लिख के गए हैं, ऐसा संविधान पूरी दुनिया में ना कभी कोई लिखा है और ना कोई लिख पाएगा। इसलिए जय बाबा साहेब अम्बेडकर जी को मैं नमन करता हूं। जय भीम, जय श्री राम, जय शिवराय। आपल्यासोबत सिद्धी शेलार देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ऍडव्होकेट सिद्धी शेलार आहेत। काय बोलाल? आज दुःखाचा दिवस आहे। दुःखाची ही सावली आहे, ती सावली खूप मोठी आहे आणि ती दुःखाची सावली, ही सावली पूर्ण जगाला प्रवृत्त करणारी सावली आहे। आणि जी ज्योत आपण आज बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर आपण जळवली आहे, ती ज्योत ही विश्वाला जागवणारी ज्योत आहे। आणि त्याचबरोबर एक महिला म्हणून आणि विभागातून एक महिला म्हणून समाजकार्य करत असताना मला असं वाटतं की महिला आरक्षण हा जो विषय आहे
तो फार गांभीर्याने बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या गोष्टीचा विचार केला. आणि आज मी या न्यूज समोर पण जे बोलते ते फक्त महिला आरक्षणामुळे आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे, महिला सुसक्षमीकरणामुळे, हेच मला फक्त बोलायचं. आणि बाबासाहेबांची जी ज्योत आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहेत, आणि बाबासाहेब हे आपल्या सगळ्यांमध्ये जात धर्म पंथ काही न बघता हे आपल्या सगळ्यामध्ये राहिले पाहिजे. त्यांचे विचार जे आहेत ते आपल्या सर्वांमध्ये बसले पाहिजेत. बस एवढीच माझं बोलणं आहे. तर आपण पाहिलं सिद्धी शेलार यांनी कशा प्रकारे आपले वक्तव्य ठेवले. आपल्या या विभागाचे बाबासाहेबांची विचारधारा घेऊन चालणारे आमच्या सर्वांचे मामा देखील इथे आहे. काय बोलाल आजच्या दिवशी, काय बोलाल? 1956 ला बाबासाहेब आंबेडकर यांचं देहांत झालं. तो हा महापरिनिर्वाण दिवस. त्यावेळेला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांची दीक्षा घेतली त्यावेळेला आम्ही 5 करोड होतो. आता आम्ही 9 करोड आहोत बौद्ध जैनी अनुयायी बाबासाहेबांचे. परंतु दुःखाची बाब अशी आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या आधारावर हा देश चालतो, प्रशासन चालतो, अनेक ठिकाणी मी असं बघतोय की ज्या घटनेच्या आधारावर हा देश चालतो, ज्यांनी घटना लिहिली त्याच घटनाकाराचं तैलचित्र अनेक प्रशासकीय कार्यालयात नसतं. ही मात्र आज या 69व्या दिवशी दुःखाची आणि खेदाची बाब आहे. तर प्रशासनाने, या सरकारने संविधान दिवस साजरा केला प्रत्येक कार्यालयात, परंतु त्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आहेत का? या महापुरुषाला अभिवादन केलंच पाहिजे, कारण त्यांच्या लेखणीच्या आधारे ही जगातली सर्वोत्कृष्ट घटना, लोकशाहीवर आधारित घटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता, रक्तरंजित क्रांती न करता त्यांनी रक्त विरहित क्रांती केलेली आहे. आणि अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी एकजुटीने राहू आणि पुढे जाऊ एवढं सांगतो. जय भीम. आजच्या या चॅनलच्या माध्यमाने बाबासाहेबांच्या ज्या प्रकारची बाबासाहेबांबद्दल मागणी केलेली आहे, तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारजी यांच्याकडे आपल्या चॅनलच्या माध्यमाने मागणी करतो की महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी अधिकारी वर्गामध्ये किंवा विभागामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची प्रतिमा असलीच पाहिजे. अन्यथा पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या युगांमध्ये आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला बाबासाहेबांबद्दल जी माहिती आहे ती अपूर्ण राहील आणि कुठे ना कुठे एक क्रांती पुढे वाढण्याच्या ऐवजी तुम्ही थांबण्याचं काम करताय. त्याच्यामुळे प्रत्येक सरकारी विभागामध्ये, प्रत्येक सरकारी जागेमध्ये, प्रत्येक सरकारी विभागात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलीच पाहिजे. या दुःखाच्या दिनाबद्दल खरं सांगायचं म्हटलं, हा फक्त बहुजन समाजाचा दुःखाचा दिवस नसून, भारताचा दुःखाचा दिवस नसून, संपूर्ण जगाचा दुःखाचा दिवस. जवळजवळ 193 देशांनी आपले ध्वज बाबासाहेबांच्या निधनाची, महापरिनिर्वाणाच्या दिवसाची बातमी कळताच खाली झुकवलेले. म्हणजे अख्ख्या जगाला माहिती आहे की बाबासाहेब हे व्यक्तित्व काय होतं. ते महापुरुष, युगपुरुष, ज्या प्रकारे साहेबांनी सांगितलं की युगपुरुष बोललं तरी ते एक अतिशयोक्ती होणार नाही, पण खरंच अक्षरशः ते युगपुरुष होते. त्यांनी या समाजामध्ये जे कार्य केलंय त्यांचा जर मी इथे विचार मांडत बसलो तर दिवस रात्र ही कम पडेल. अथांग सागर जरी आपण एकत्र केला तरी तो कम पडेल. बाबासाहेबांनी जो प्रचार आहे बाबासाहेबांबद्दल, जो विचार आहे बाबासाहेबांबद्दल आज आपल्या समाजामध्ये, तो पूर्णपणे प्रत्येक समाज म्हणजे तिथे सगळे जाती धर्म सगळे काय येतं. वर्णातून बाहेर निघा, जातीपातीच्या राजकारणातून बाहेर निघा, तुम्ही सशक्त व्हा, तुम्ही शिका, तुम्ही संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय अशी विचार ठेवणारे आपले बाबासाहेब होते. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेब आपल्याला एकच शिकवतात की आपण भारतीय आहोत आणि हीच आपली ओळख आहे, हीच आपली शक्ती आहे आणि हीच आपली विचारधारा असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांना जर खरं आदरांजली देण्याचा विषय झाला तर त्यांनी जे विचार या देशाला दिलेत, त्यांनी जे विचार या जगाला दिलेत, त्या विचारांचं पालन संपूर्ण जगावर झालं पाहिजे. आज संविधानाच्या विषयाबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या येते, जसं ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये बाबासाहेबांचे फोटो नाही आहेत. मी सांगतो बाबासाहेबांच्या फोटो सोबत
या शासनाने किंवा कोणतेही शासन कुठल्याही राज्यातलं असो, संघाचं राज्य म्हणून आपल्या देशाला ओळखलं जातं. कोणतंही राज्य असो, त्या राज्याने फक्त बाबासाहेबांचे फोटोच नव्हे तर त्यांचे विचारही या समाजामध्ये पेरले पाहिजेत. हीच मी या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करून शतशत नमन करतो. काय बोला अनिल कटरे, काय बोला? पहिले मी प्रथम महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. आज 6 डिसेंबर, आज आमचे डॉक्टर बाबासाहेब या दिवशी जग सोडून गेले. म्हणजे आमचा जो डोक्यावरती हात होता, आम्ही जे दलित कैवारी लोकांवरती जो हात होता, आमचे मसी जे आमच्याला सोडून गेले, हा फारच आमचा दुःखाचा दिवस आहे. आणि हा दिवस आम्ही हर वर्षी म्हणजे जेवढे आम्ही बुद्ध बांधव आहेत, सैनिक आहेत, भीम बांधव आहेत, सगळे आम्ही या टायमाला 6 डिसेंबरच्या टायमाला हर वर्षी आम्ही सगळे मिळून बाबासाहेबाला अभिवंदन देतो. आणि भरपूर असे बाहेरचे आमचे मित्रमंडळी आहे, सगळे येतात, आम्हाला सहकार्य करतात. मग ते कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, ते येतात आणि आम्हाला आमच्या सोबत बाबासाहेबाला अभिवंदन करून जातात. आणि म्हणजे असे भरपूर लोक आहेत ज्यांनी बाबासाहेब अजून वाचलेलं नाही आहे. बस माझं हीच इच्छा आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही जी न्यूज लोकांपर्यंत जाओ आणि बाबासाहेबाला जे अभिवंदन करायला येतात, जसे आपले विश्व हिंदू परिषदचे लोक, जसे ब्राह्मण पंडित लोक, जसे इतर जातीचे लोक, हे बघून त्यांच्या मनामध्ये एक चांगली ही मानसिकता जागृत व्हायला पाहिजे. आणि हे बघून सर्वांनी शांततापणे आणि चांगल्यापणे राहायला पाहिजे, बाबासाहेबांच्या संविधानावरती चालायला पाहिजे. सर्वात मोठी बात तर आम्ही सगळे जे आमचे संदीप सर वगैरे आम्ही गेलो होतो साहेबांना, श्रीसागर साहेबांना भेटलो. सिनियर साहेब निघून गेले होते, त्यांना खाली एकचदा आम्ही बोललो. आणि त्यांनी जे येऊन आमच्या जे बाबासाहेबाला त्यांनी इकडे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांचा किमती वेळ काढून आले. आणि एक म्हणजे फोन केला तरी एक फोनवरती ते आले. म्हणून हे जे आपले कुळाचे जे आजचे जे सिनियर साहेब आहेत, संजीव तावडे साहेब, खरंच यांच्यासारखे सिनियर मी अजूनपर्यंत कुठे बघितला नाही. या सिनियर साहेबांनी, मला असं वाटतं हे पहिले सिनियर आहेत की आमच्या बुद्ध बांधवाला या 6 डिसेंबरच्या टायमाला त्यांनी, मला स्वतः ऐकण्यात आलं की 10,000 त्यांनी देणगी दिली या महामानवाच्या कार्यक्रमाला, की लोकांपर्यंत जावं काय. त्यांनी म्हणजे जे दादरमध्ये चैत्यभूमीमध्ये बाहेरून लोक येतात, म्हणजे भरपूर लोक खेडेगावातून येतात, कसे 3-3, 4-4 दिवस असे, म्हणजे त्यांना खाया पियाला नाही भेटत. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला एक मदत भोजनदान म्हणून तिकडं करण्यासाठी सिनियर साहेबांनी दिले. हे पहिले कुडाळचे सिनियर साहेब आहेत, संजीव तावडे साहेब. इतके भारी सिनियर साहेब आहेत की खरंच एका फोनवरती आणि एका म्हणजे काय त्यांच्याबद्दल बोलू साहेब, त्यांना मी जितका आभार देऊ शकतो तेवढा कमी आहे. आणि मी आपल्या मनापूर्वक तुमचाही एक आभार देतो. RP न्यूज आमचे श्री राजेश दादा, हरिप्रसाद दादा, त्यांनाही मी आपल्या अभिनंदन करतो त्यांच्याही ते आल्याबद्दल. आणि आम्हाला आमची लोकांपर्यंत आमची न्यूज वगैरे, आमची जी बी मनातली हे आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली, त्याच्यामुळे आम्ही दादांचा आभार मानतो. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण पाहत राहू. तोपर्यंत पाहत राहा RP न्यूज लाईव्ह मुंबई. धन्यवाद.